एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। राहुरी शहरातील गणपती घाट इथं रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कार करताना विद्युत व्यवस्था नसल्यानं मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ आल्याचं वृत्त आवाज जनतेच्या माध्यमातून प्रसारित होताच राहुरी नगरपालिका प्रशासनाने खडबडून जागे होत गणपती घाट परिसरात तातडीने लाईटची व्यवस्था केली। राहुरी शहरातील गणपती घाट येथील स्मशानभूमीत 12 जुलैला रात्रीच्या वेळेस अंत्यसंस्कार करताना लाईटची सोय नसल्यानं नातेवाईकांना मोबाईलच्या टॉर्चचा प्रकाश वापरून अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली। तसेच मृताला शेवटचं पाणी पाजतानाही टॉर्च लावून चेहरा पाहावा लागला होता। ही घटना राहुरी शहरातील नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरली होती। आवाज जनतेचा या वृत्तवाहिनीनं वास्तव उजेडात आणून युवा नेते सौरभ उंडे यांनी पालिका प्रशासनानं दखल घेण्याची मागणी केली होती। या वास्तव परिस्थितीचं नगर परिषद प्रशासनाकडून दखल घेण्यात आली। नगर परिषदेच्या वीज पुरवठा विभागानं गणपती घाट स्मशानभूमीत उजेड पडेल अशा प्रकारे पथदिवे लावले असल्यानं रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कार करताना नातेवाईकांची गैरसोय दूर झाली। अंत्यसंस्काराच्या ठिकाणावरील पाण्याची टाकी लवकरात लवकर दुरुस्त करून डासांचा प्रादुर्भाव असल्यानं फवारणी करण्याची मागणी सौरभ उंडे यांनी करून आवाज जनतेच्या माध्यमातून विजेचा प्रश्न समोर आल्यानं व नगरपालिकेने तात्काळ दखल घेतल्याबद्दल पालिका प्रशासनाचे त्यांनी आभार मानले। आवाज जनतेसाठी श्रेयश लोळगे, राहुरी शहर। काल आवाज जनतेच्या माध्यमातून परवा जो अंत्यविधी टॉर्च लावून अंत्यविधी करण्याची जी वेळ आली होती ही या न्यूज चॅनलनी दाखवली आणि त्याचा आज असा इम्पॅक्ट झाला की राहुरी नगर परिषदेने इथं 4-5 ठिकाणी मोठे लाईट बसवले। त्यामुळे आज इथून पुढे जे अंत्यविधी होतील त्यांच्यावर अशी जी नगरकरांच्या अंत्यविधी करण्याच्या वेळी जी दुर्दैवी वेळ आली होती ती येणार नाही। आणि आणखीन जो आपण पाण्याचा जो प्रश्न उपस्थित केला होता आणि डासांच्या फवारणीचा जो मुद्दा मांडला होता त्यालाही नगरपालिकेने प्रतिसाद देत डासांची फवारणी पण सकाळी केलेली आहे आणि पाण्याच्या टाकीचा पण जो आपण मुद्दा मांडला होता तो पण 2-3 दिवसात ते निकाली लावण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। त्याबद्दल राहुरी नगर परिषदेचे जे आगलावी साहेब इथे आले होते त्यांनी भरपूर मदत केली, त्यांचे पण धन्यवाद। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।